नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय जय रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर तर्फे आयोजित वारी उत्साहाची या कार्यक्रमात मी डॉक्टर सौ स्वाती सदानंद गोडबोले सर्व भाविक श्रोत्यांचं स्वागत, वंदन, अभिनंदन करते. वारी उत्साहाची या शृंखलेत आज ज्या कलाकार आपली गीतरूपी पुष्पांची माळ विठ्ठलचरणी अर्पण करणार आहेत त्यांचा मी आता परिचय करून देत आहे. आजच्या आपल्या कलाकार आहेत सौ प्रेरणा रानडे. आपण सिंचाई विभागात अनुरेखक या पदावर कार्यरत आहात. घरातील सांगीतिक वातावरणात आपणही संगीताचे धडे घेतले आणि आपली गायन आराधना सुरू केली. आज सौ प्रेरणा यांना संवादिनीवर संगत करतायत जबलपुरातील प्रख्यात आणि ज्येष्ठ कलाकार श्री विजय चांदोरकर. श्री विजय चांदोरकरांनी संवादिनीचे शिक्षण आपले वडील श्री बाळासाहेब चांदोरकर यांचेकडून घेतले. COD मधून सेवानिवृत्त झालेले श्री चांदोरकर यांनी नोकरी आणि कला यांचा उत्तम मेळ बसवत श्री शारदेची आराधना अव्याहत चालू ठेवली. सौ प्रेरणा यांना तबल्यावर साथ देत आहेत जबलपुरातील नामवंत आणि श्रेष्ठ तबलावादक आणि सौ प्रेरणा यांचे पती श्री प्रदीप रानडेजी. कल्याण आयुक्त कार्यालयामधून सेवानिवृत्त झालेले श्री प्रदीप रानडे यांना तबल्याचे बाळकडू त्यांचे वडील श्री बाळू काका रानडे आणि पंडित किरण देशपांडे यांचेकडून मिळाले. नोकरीबरोबरच श्री रानडे यांनी स्वतःची साधना अनवरत जोपासून ठेवली आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. आषाढी एकादशीला पंढरपूरला आपल्या आराध्याचं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी जमलेली असते. गावातून देशाच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी सज्ज असतात. आषाढी एकादशीच्या 18 दिवस आधी आद्यसंत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीहून माऊलींच्या पादुका आणि जगद्गुरू श्री तुकोबारायांची पालखी देहूहून पंढरपुरासाठी निघते. अनेक संत क्षेत्राहून संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गक्रमण करतात. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूरही गेल्या 7 वर्षापासून जबलपुरात वारीचं भव्य आयोजन करते. मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील कोविड-19च्या या महामारीमुळे संपूर्ण देशात उत्सव, वारी अशी आयोजनं करणं शक्यच नव्हतं. पण म्हणून सांकेतिक वारीच्या रूपात आपण सगळ्यांनी या वारीचं आयोजन केलं. ही उत्साहाची वारी आपण रोज विविध कार्यक्रमांचं ऑनलाईन आयोजन करून साजरी करणार आहोत. चला तर मग मंडळी, उत्साहाच्या वारीत विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिरसात मनसोक्त डुंबूया. भजन, पूजन, कीर्तन किंवा भगवंताचं कुठलंही अधिष्ठान असो, कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रथम पूज्य गणरायाला विनंतीही केलीच जाते. उत्साहाची वारी ही निर्विघ्न सहर्ष संपन्न हो म्हणून गणरायांकडे मागणी करूया. गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया या भक्तिगीतातून सौ प्रेरणा यांच्या सुरेल स्वरात. चला तर मग ऐकूया. गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया.
विठुराची माळ ज्यानं गळ्यात घातली तो वारकरी. वारी म्हणजे सतत सातत्याने केलेली गोष्ट. वारंवार करणे म्हणजे वारी. जात पात श्रीमंत गरीब हे समाजाचे सगळे अडसर झुगारून कोट्यवधी भाविक या वारीत सामील होतात. या भूतलावरचे साक्षात वैकुंठ म्हणजे पंढरपूर. त्या पंढरपूरला जाऊन त्या विठू माऊलीचे सतत दरवर्षी अनवरत दर्शन घेणे म्हणजे वारी करणे. ही वारी केल्यानं मनुष्य नम्र होतो. त्याच्या ठायी सद्गुणांचा प्रादुर्भाव होतो. कामक्रोधादी षड्रिपूंवर तो वार करतो, म्हणजेच त्यांना स्वतःच्या जवळ येऊ देत नाही, म्हणून तो वारकरी. अशी ही वारी करणारा एक भक्त आषाढी एकादशीला पंढरपूरचा देखावा कसा असतो ते आपल्या गीतातून सांगतोय. तो म्हणतोय, देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी या गळा. ऐकूया मग. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी या गळा, माळ त्याची माझी या गळा, देव माझा विठू सावळा. सृष्टीची रचना देवानं प्रकृती आणि पुरुष ह्या रूपात केली.
निसर्ग या दोन्हीत विद्यमान असतो. मानवाला या चराचर सृष्टीचं संगोपन आणि लालन पालन करण्यासाठी निर्माण केलं गेलं, पण प्रत्यक्षात मात्र मानवानं संगोपन आणि लालन पालन न करता निसर्गाचं शोषण केलं. वास्तविक निसर्ग हा फक्त देतच असतो, पण माणूस हे सपशेल विसरला आणि अनंत हस्ते देणाऱ्या निसर्गाला त्यानं ओरबाडायला सुरुवात केली. परिणाम आपण भोगतोच आहोत. कोविडच्या ह्या आजारात श्वास घेण्याचा त्रास होतोय. प्राणवायू कमी पडतो आणि मनुष्य दगावतो, कारण निसर्गात असलेली झाडं, वृक्ष यांना आपण आपल्या स्वतःसाठी सर्रास कापतो. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता जी झाडं, वृक्ष आम्हाला मुबलक प्रमाणात प्राणवायू देत आहेत त्यांना आम्ही कापतोय. पण गेल्या वर्षीपासून या झाडांचं महत्त्व माणसाला कळलंय. प्राणवायूचा भांडार आहेत हे वृक्ष. म्हणून माणूस म्हणतोय, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. ऐकूया तर. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा
वारीसाठी निघालेला वारकरी भक्तीनं ओथंबलेला आहे. ज्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी तो सावळा विठ्ठलच दिसतोय. कधी एकदा पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे पाय धरीन असं त्याला झालेलं आहे. या विठ्ठलाचे पाय समचरण आहेत, म्हणजे जोडलेले आहेत. ज्या विठ्ठलाने कमरेवर हात ठेवलेले आहेत. जणू काही तो आपल्या भक्तांना सांगतोय, अरे मी कटिबद्ध आहे तुझा सांभाळ करायला, मला एकदा हात तर मारून बघ, घाबरतोस कशाला? या संसाररूपी भवसागराची खोली माझ्या कमरे इतकीच आहे. आणि हे सांगण्यासाठीच हे परब्रह्म कमरेवर हात ठेवून युगानुयुग तिष्ठत उभा आहे. तो म्हणतोय, न घाबरता तू फक्त माझं नामस्मरण तेवढं कर. हा भवसागर तू तरलासच म्हणून समज. ऐकूया तर मग, विठ्ठला समचरण तुझे घरी. विठ्ठला समचरण तुझे धरिते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. नेत्र कमल तव नित फुललेले. प्रेम मरंदे किती भरलेले. नेत्र कमल तव नित फुललेले. प्रेम मरंदे किती भरलेले. तव गुणगुंजी गालित रुंजी मानस भ्रमरी फिरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. अरुण चंद्र गीते उगवती. प्रसन्न तव त्या अधरावरती. अरुण चंद्र गीते उगवती. प्रसन्न तव त्या अधरावरती. होऊन राधा माझी प्रीती. अमृत मंथन करते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. जनी लाडकी नाम याची. गुंफून माला प्राण फुलांची. जनी लाडकी नाम याची. गुंफून माला प्राण फुलांची. अर्पुण करती मुक्तीसाठी. अविरत दासी पुरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. विठ्ठला वारीला निघालेला वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात धुंद झालाय. वारीत पांडुरंग नामाचा घोष चाललाय. वारकऱ्यांना त्या सावळ्या रूपाच्या दर्शनाची आस लागली. सावळ्या रूपाच्या या विठ्ठलाचं नाव पांडुरंग का असावं बरं? कारण पांडुरंग अधिक अंग म्हणजे ज्याचा वर्ण पांढरा आहे असा, ज्याचं अंग शुभ्र आहे असा. मग सर्वच संत मंडळी आणि भक्तगण त्यांच्या रूपाचं वर्णन काळे सावळे असं का करतात?
तर भक्तांना दर्शन देण्यासाठी हे दैवत आपल्या दिव्य प्रकाशासहित भक्तांच्या आर्त हाकेला ओ देत अवतीर्ण झालं. त्या प्रकाशानं भक्तांचे डोळे दिपले आणि ते बंद झाले आणि ते जेव्हा उघडले तेव्हा त्या दिव्य प्रकाशात भक्तांना भगवंताचं रूप काळं-सावळं दिसलं. विज्ञानाच्या नियमाला अनुसरूनच ही घटना घडली. भक्तांना विठ्ठलाचं रूप काळं-सावळं दिसलं म्हणून पांडुरंग सावळा विठ्ठल झाला. तर ऐकूया मग पांडुरंग पांडुरंग नामघोष चाले. पांडुरंग पांडुरंग नामघोष चाले. पांडुरंग पांडुरंग नामघोष चाले. नामघोष कल्लोळात, नामघोष कल्लोळात संत दंग झाले, संत दंग झाले. पांडुरंग 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 नामघोष चाले. अशा या आपल्या आराध्यावर, या एकाच दैवतावर सर्व संतांनी भक्तांनी हजारो अभंग रचले.
सकल मानव सृष्टीचे सर्व काळ हित साधणारी प्रातस्मरणीय भावमय पद्यरचना म्हणजेच संतांचे हे अभंग, संत वाङ्मय, संत वाणी. या अभंगातूनच संतांनी लोकांसमोर आपल्या भक्तीचा आदर्श ठेवला. या दैवताच्या भक्तीत भक्त आणि संत इतके लीन झाले, रममाण झाले की ते आपसुकच हरिनामाचा गजर करीत नाचू लागले. खांद्यावर भगवा ध्वज, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी बुक्का, चिपळ्या टाळ मृदुंगांचा ध्वनी आणि मुखात अखंड हरिनाम अशा थाटात वारकरी भागवत धर्माची, वैष्णव पंथाची पताका फडकवत आपल्या आराध्याच्या दर्शनासाठी निघतात. ऊन, वारा, थंडी, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, कुठल्याही आवाहनाची गरज न भासता स्वयंस्फूर्तीने हे भक्त ही पताका घेऊन पंढरपुरासाठी निघतात. अंतरी फक्त एकच आस, त्या सावळ्या विठ्ठलाचं दर्शन. ऐकूया तर भागवताची पताका सारे खांद्यावरी घेऊन. भागवताची पताका, भागवताची पताका सारे खांद्यावरी घेऊ. भागवताची पताका सारे खांद्यावरी घेऊ. चला पंढरीला जाऊ, चला पंढरीला जाऊ, चला पंढरीला जाऊ, चला पंढरीला जाऊ. भागवताची पताका सारे खांद्यावरी घेऊ. भागवताची पताका सारे खांद्यावरी घेऊ. चला पंढरीला जाऊ, चला पंढरीला जाऊ.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार आणि आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्या संयुक्त विद्यमानं अशा या विठ्ठलाची यावर्षी वारी आपण मानसिक रूपात करत आहोत. अत्यंत उत्साहानं, प्रतिकूल परिस्थितीतही ही वारी आपण साजरी करणार आहोत. आपल्या या दैवताला जे परब्रह्म आणि पराशक्तीच्या रूपात विठ्ठल रखुमाई म्हणून भक्तांचं रक्षण करण्यास तत्पर आहेत, त्यास आपण विनंती करूया. देवा, याही वर्षी वारी जरी झाली नाही तरी पुढल्या वर्षीच्या वारीपर्यंत विश्वातील संसर्गाचं संक्रमण दूर कर. अखिल विश्वाला उदंड आयुष्य आरोग्य लाभू दे. जय जय रामकृष्ण हरी, जय जय हरी विठ्ठल, जय जय पांडुरंग हरी. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.